राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती। कर्जमाफी करण्यासाठी सरकारला अखेर झुकावं लागलं। माननीय आमदार बच्चू कडू यांनी 7 दिवसाचं उपाशी राहून उपोषण केल्यामुळे कर्जमाफी करण्यासाठी सरकार सज्ज झाल्याचं आता पाहायला मिळत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज आलेले। आज खरोखर कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी देखील आता स्पष्ट केलेलं आहे की मोठे संकेत या ठिकाणी आता देण्यात आले आहेत। समिती देखील नेमण्यात आली आहे। या समितीमध्ये 14 जिल्ह्यातील शेतकऱ्याची 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आता होणार आहे, परंतु सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही असं देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेलं आहे। काही निकष आणि काही पात्रता, काही अशा अटी आता सरकारच्या माध्यमातून या कर्जमाफीसाठी लावण्यात आले आहेत। शेतकऱ्यांना वाटत होते की सर्वांची सरसकट कर्जमाफी होईल, परंतु असं अजिबात होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय। ही कर्जमाफी सर्व शेतकऱ्याची सरसकट होणार नाही। यात काही नियम आणि महत्त्वाच्या अटी सरकारच्या माध्यमातून घालण्यात आले आहेत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आत्ताच जागे व्हा। तुम्हाला वाटत असेल की सरसकट कर्जमाफी होईल, सर्व कर्ज आमचं माफ होईल असं तुम्हाला वाटत असेल, परंतु असं अजिबात चुकूनही होणार नाही। सरकारने लावलेले या नियमामध्ये आणि अटीमध्ये जे शेतकरी पात्र ठरतील त्यांनाच फक्त या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीरपणे सांगण्यात आले। मग कोणकोणते नवीन नियम या ठिकाणी सांगण्यात आले आहेत, त्यानुसार कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे आणि कोणत्या अटी आणि नियम लावण्यात आले, ज्यामध्ये शेतकरी जर बसला त्यांचेच फक्त आता कर्जमाफी होणार आहे। त्यामुळे कोणत्या अटी नियमानुसार कर्जमाफी करणार असल्याचं सरकारने सांगितले। तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघा। आता इथून पुढे बघायचं आहे बघा। अखेर कर्जमाफीला सुरुवात मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र देखील सुद्धा देण्यात आले आहे। 2017 ते 2024 मधील थकीत कर्जमाफ करण्याचं सरकारनं अखेर ठरवलेलं आहे। शेतकऱ्याची झाली कर्जमाफी, आता तुम्ही सरसकट कर्जमाफी होणार आहे। तात्काळ यादीमध्ये नाव आहे का तुम्ही बघायचं आहे। यादीमध्ये नाव नसेल तर पटकन आता काही काम सुद्धा तुम्हाला करावे लागणार आहेत। आता बघा, मुख्यमंत्र्यांचे कृषी विभागाला पत्र देखील गेलेले आहे। 2017 पासून ते 2024 पर्यंत सर्व कर्ज या ठिकाणी माफ करण्यात येणार आहे। कर्जमाफी 2025 या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। याचं परिपत्रक सुद्धा आता काढण्यात आलेलं आहे। वेगाने कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या हालचाली आता सुरू झाल्याचं या ठिकाणी लक्षात आलेलं आहे। आता कोणकोणत्या तारखेला त्या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेची कर्जमाफी होणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून लगेच पाहणार आहोत। तुम्हाला आठवत असेल निवडणुकीच्या प्रचाराचा तो काळ होता। मोठमोठ्या नेत्यांच्या सभा, त्या ठिकाणी भाषण आणि आश्वासनाचा पाऊस। त्या ठिकाणी त्या काळात निवडून येण्याच्या आधी महायुतीच्या नेत्याने, विशेषतः भाजपच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल एक मोठा शब्द दिला होता। आठवते का तुम्हाला? शब्द होता, सत्तेत आलो की शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू। कारण तुम्हाला आठवतंय का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी ओरडून शेतकऱ्यांना सांगितलं होतं की आम्ही सरसकट शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू, तुम्ही आम्हाला निवडून द्या। हेच आश्वासन त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऐकलं होतं। त्यांच्या मनामध्ये एक नवीन उमेद जागू लागली होती। निसर्गाचा लहरीपणा, बाजारभावाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे कर्जाच्या डोक्यात त्या ठिकाणी लोटलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला वाटली की आता आपले दिवस पलटतील आणि याच विश्वासावर त्यांनी सरकारला मतं दिली आणि त्या मोठ्या मतांनी सरकार निवडून आलं। पण सरकार निवडून आल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस, काही महिने कर्जमाफीची चर्चा जणू काही थांबली। सगळीकडे शांतता पसरली। अचानक एक दिवस अजितदादा पवार म्हणाले की शेतकऱ्यांनी सर्व कर्ज भरून घ्या। यावर शेतकऱ्यांनी याची तक्रार जी आहे ती डायरेक्ट केंद्र सरकार जे केंद्रात आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी यांना सांगितले। त्यामध्ये सांगितले, एक पत्र लिहून भाजप प्रमुख नेत्यांनी आम्हाला कर्जमाफीचा शब्द या ठिकाणी दिलेला होता। आम्ही सरसकट कर्जमाफी करू, तुम्ही आम्हाला मते द्या। अशा प्रकारचे लालच दाखवून मते सरकारने मिळवले, परंतु सरकार निवडून आल्यानंतर या सरकारने कर्जमाफीचा ब्रश सुद्धा काढलेला नाही। अनेक सरकार कर्जमाफीवर बोलणं देखील बंद केले आहे। यावर डायरेक्ट केंद्र सरकारने आता राज्य सरकारला आदेश देखील या ठिकाणी काढल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे तातडीची बैठक या कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने घेतलेली आहे। त्यातच मागच्या महिन्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, बच्चू कडू जे शेतकऱ्याचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा
7 दिवसाचं उपाशी राहून आंदोलन केल्यामुळे सरकार आता कर्जमाफी करण्यासाठी धावपळ करू लागलंय। कारण सरकार सुद्धा कळून चुकलंय की आता यामध्ये आपली सुटका अजिबात नाही, या ठिकाणी आता होणार नाही, कर्ज हे माफ करावंच लागणार आहे। यामध्ये जाहीरपणे आता परिपत्रक सुद्धा काढण्यात आले। त्या परिपत्रकामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी नेमक्या कोणत्या तारखे होईल, कोणत्या शेतकऱ्याची होईल, कोणते शेतकरी पात्र होतील आणि टोटल किती लाखाची कर्जमाफी करण्यात येईल याची सविस्तर अपडेट आपण जी आहे तर या परिपत्रकामध्ये आलेले आहे। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल, जर तुम्ही कर्ज काढलं असेल तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे। आपली चिंता दिवसेंदिवस शेतकरी मित्रांनो वाढत गेली। आपल्याला दिलेला सरकारने शब्द, सरकारने वचन आता सरकारने विसरलेलं आहे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या मनामध्ये घर करू लागलेत। आज म्हणतात ना शेतकऱ्याचा संयम संपला की शेतकरी संघर्षासाठी उभा राहतो, हीच मागणी आता विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्याचे लाडके नेते प्रहार पक्षाचे संस्थापक माननीय आमदार बच्चू कडू शेतकऱ्याच्या प्रश्नावर नेहमी आक्रमक भूमिका या ठिकाणी घेताना दिसतात। बच्चू कडू आपल्या शेतकऱ्याच्या हक्कासाठी मैदानात देखील उतरले होते, तुम्ही पण पाहिले असेल। त्यांनी कर्जमाफीच्या मागणीसाठी तब्बल 7 दिवस आंदोलन करत जोरदार आंदोलन केलं, तुम्ही पण पाहिले आणि आंदोलनाचा दणका इतका मोठा होता की संपूर्ण महाराष्ट्र लक्ष वेधून गेलं आणि सरकारला याची गंमत देखील घ्यावी लागली। या ठिकाणी तुम्हाला पाहतं सरकारचा प्रचंड दबाव वाढला आणि बच्चू कडूची प्रकृती खालवली जात होती, तुम्ही पण पाहिले। पण याचा विषय निश्चित ठाम होता। अखेर सरकारला जाग आली आणि बच्चू भाऊच्या मागणीकडे लक्ष देण्यास सरकारला भाग पाडलं। त्यानंतर बच्चू कडू आणि सरकारमध्ये एक चर्चा झाल्याचं तुम्ही देखील पाहिले। चर्चेतून कर्जमाफीवर एक नवा तोडगा निघाल्यास देखील चित्र स्पष्ट झालं। यातून दिसून येत आहे की सरकारनं मागण्या आता मान्य केलेत। कर्जमाफीची गरजेची आहे, त्यांना कर्ज देताना काही गोष्टी बदलावी लागतील असं सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। इथूनच कर्जमाफीच्या नव्या पर्वाला, नव्या घोषणेला सुरुवात झाली। बघा, पुन्हा एकदा लक्षात घ्या की आता कर्जमाफी होणार आहे। हे जवळपास 99% या ठिकाणी आता कर्जमाफी आता या ठिकाणी होणार आहे, पूर्ण शेवटच्या अंतिम टप्प्यावर आलेले आहे। पण ती कर्जमाफी कशा पद्धतीने होणार आहे, कोणते नियम लागू करण्यात आलेत, कोणत्या नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी मिळणार आहे आणि आता आपण लगेच पाहणार आहोत। आता इथे एक गोष्ट सगळ्यांनी नीट ऐकून घ्यायची आहे, ही कर्जमाफी पूर्वीसाठी सरसकट त्या ठिकाणी होणार नाही, कर्जदार शेतकऱ्यांना एकदम मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून देखील सांगण्यात आले। सरकारने आता एक वेगळा आणि त्यांच्यासाठी अधिक अचूक पर्याय निवडल्याचं पाहायला मिळतंय। कर्जमाफी कोणाला द्यायची, किती कर्जमाफी द्यायची, कधी द्यायची हे ठरवण्यासाठी राज्य सरकारनं एक उच्चस्तरीय समिती या ठिकाणी नेमली जाणार आहे। होय, एक खास लोकांची टीम आता या समितीमध्ये प्रशासनातील मोठे अधिकारी, कृषी तज्ज्ञ आणि काही मंत्री याचा समावेश या ठिकाणी असणार आहे। आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की समिती म्हणजे नेमकं काय करणार। आता बघा, तुम्हाला कर्जमाफी त्या ठिकाणी मिळणार का तर नाही का याच्या मनामध्ये तुमचा प्रश्न निर्माण झाला असेल तर समिती आपल्या राज्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीची बारकाईने आता तपासणी करणार आहे। खरंच कोणाला मदतीची नितांत गरज आहे का हे शोधून काढण्याचं काम या समितीवर आता सोपवण्यात आलेलं आहे। आता बघा, काही नियम यामध्ये लावलेले आहेत, काही अटी म्हणजे काही निकष लावण्यात आले आहेत। या निकषामुळे तुम्ही जर खरोखर शेतकरी आहात त्यांनाच खरोखर याची कर्जमाफी होणार आहे। या ठिकाणी मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर येते। त्यांना, ज्या शेतकऱ्यांना गरज नाही त्यांना अपात्र देखील केलं जाणार आहे, त्यामुळे कोणाकोणाला पात्रतेमधून बाहेर काढलं जाणार आहे नक्की बघा। सरकारचं म्हणणं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर अनावश्यक भार पडणार नाही, कारण जे शेतकरी ज्या अटी मान्य म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ज्या सरकारने अटी लावल्यात त्यानुसार आता शेतकऱ्यांना बाहेर काढले जाणार आहेत। योजनेचा लाभ फक्त योग्य लोकांपर्यंतच असेल, पण त्यामध्ये मनात एक वेगळीच आशेची किरण आणि थोडी धाकधूक अशा लोकांना भावना अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये झाली आहेत। अनेक शेतकऱ्यांना भीती उडायला लागली आहे। एक चांगली गोष्ट आहे, जी खरंच शेतकऱ्याचं आर्थिक संकट आहे त्याला आता न्याय मिळणार आहे, परंतु दुसरीकडे मनात अनेक शंका आहेत की समिती जर नेमली तर कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार नाही। अनेक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय, परंतु जे गरजू शेतकरी आहेत तेच त्यांचीच कर्जमाफी आता होणार आहे। बऱ्याच वेळा काही गरजू शेतकऱ्याचं काय होतं, या नियमामध्ये अडकतात, ते बाहेर निघत नाहीत, गरीब असतात, परंतु त्यांना नेमकं तुम्हाला काय करायचं बघा। असा प्रॉब्लेम होऊ नये तुमच्यासाठी तुमची कोणकोणती पात्रता आहेत, कोणकोणती कागदपत्र आहेत लगेच मी सांगणार आहे। कुठले कागदपत्र लागणार आहेत, कागदपत्र काढण्यासाठी तुम्हाला कुठे जावे लागले हे देखील संपूर्ण माहिती सांगणार आहे। आता कागदपत्राच्या जाळ्यात आपण अडकून पडणार का असे महत्त्वाचे प्रश्न शेतकऱ्याला पडायला सुरुवात झाली आहे। आता पाहायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो। बघा, याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होऊ शकतो असं नाही का,
असे शेतकरी ज्यांची 100% कर्जमाफी होऊ शकते असे कुठले शेतकरी असणार आहेत? त्यांना 50% कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. नेमकं एकदम 0 शक्यता आहे. बघा, शेतकरी पण आहेत, त्यांना पण कर्जमाफी 0 होणार आहे. या महत्वाच्या मुद्द्याकडे आपण आता जाणार आहोत. पहा, पहिली अटी आणि नियम कोणकोणते असणार आहेत, कर्जमाफी कोणाला मिळणार आहे हे देखील आपण पाहणार आहोत. त्यावर आता राज्याचे कृषी मंत्री, महसूल मंत्री जे आहेत ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे अगदी स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले की, अगदी ठळकपणे सांगितले की सरकारचा उद्देश स्पष्ट आहे. सरकारचा उद्देश असा आहे की फक्त खऱ्या आणि गरजू गरीब शेतकऱ्यापर्यंत ही कर्जमाफी त्या ठिकाणी पोहोचवणं हाच आमचा उद्देश आहे. त्यांनी बावनकुळेंनी स्पष्ट सांगितले की त्यांच्या म्हणण्यानुसार 3 ते 4 अटी सांगितल्यात. त्या अटीमध्ये जे शेतकरी बसतील त्यांना 100% या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे. पहिली अट काय म्हणले, शेतकरी जर आयकर भरत असताल, म्हणजे जे मोठे शेतकरी आहेत त्यांनी टॅक्स भरत असतील गव्हर्नमेंटला, त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. दुसरं पाहिलं तर ज्याचं उत्पन्न एक विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. बघा, शेतकऱ्याच्या घरामध्ये असा कोणता व्यक्ती जो आयकर भरत असतो, भारतीय इन्कम टॅक्स भरतोय, त्याला कुठल्याही प्रकारची कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही. दुसरी अट अशी आहे, ज्या कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब आहे त्यातला कोणी एखादा सरकारी नोकरीत आहे त्यांना या कर्जमाफीच्या योजनेतून वगळून देणार आहे. तिसरी आणि सर्वात महत्वाची अट आहे ते म्हणजे बावनकुळे यांनी स्पष्ट केले की यांनी म्हणजे जे धनधान्य लोक, बरेचसे लोक शेतकरी आहेत ते इन्कम टॅक्स भरतात, सरकारी नोकरीला सुद्धा या ठिकाणी नाहीत, पण त्यांची शेतीचं उत्पन्न इतकं पर्सेंट आहे की त्यांच्या नावावर कर्ज आहे. शेती कर्ज काढून त्यांना जास्तीत जास्त ठिकाणी कर्ज घेतले, म्हणजे काही जणांनी प्लॉट घेतलेत, त्यांनी गुंठ्यावरती प्लॉट घेतलेत, काही जणांनी फार्म हाऊस बांधण्यासाठी आता शेतीचं कर्ज घेतले. या नावाखाली अशी शेतीचं कर्ज काढून मर्सिडीज महागड्या गाड्या सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या पाहायला मिळेल. तर अशा शेतकऱ्यांना धनदड असा उल्लेख त्यांनी केलाय. अशा शेतकऱ्यांना बावनकुळेंनी, आता बघा त्या ठिकाणी बावनकुळे यांनी काय म्हणले, बावनकुळे साहेबांनी काय म्हणले, तर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये सरकारची भूमिका स्पष्टपणे आहे की कर्जमाफी ही गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे, श्रीमंत शेतकऱ्यासाठी अजिबात नाही. शेतकरी आता खरोखरच रात्रीचा दिवस करून शेतात राबत असतो, ज्याला बियाण्यासाठी, खतासाठी किंवा इतर गोष्टीसाठी त्यांना ठिकाणी पिकासाठी पीक कर्ज ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी घेतले, कुठल्याही त्या ठिकाणी अनुदान अंतर्गत म्हणजे कर्ज घेतले त्यांना फेडायला खूप अडचण येते. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांचं नुकसान देखील झालेलं आहे. अशा शेतकऱ्याच्या, गरजू शेतकऱ्याच्या, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याचं त्यांनी सांगितले. जे कुटुंब पूर्ण शेतकरी आणि शेतीवर अवलंबून आहेत, जे नैसर्गिक आपत्तीमुळे ना पिकामुळे कर्जात शेतकरी बुडाला आहे, असा जो शेतकरी आहे तो कर्जमाफी या ठिकाणी हक्कदार असेल अशी सरकारची पूर्णपणे भूमिका स्पष्ट आहे. मग आता पुढे काय होणार, तर महसूल मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे एक उच्चस्तरीय समिती या ठिकाणी तयार होत आहे. लवकरच आता पावसाळा अधिवेशन त्या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला देखील सुद्धा माहिती आहे त्याच्यामध्ये कर्जमाफीची घोषणा सरकार करणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे पुढील महिन्यामध्ये तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत येणाऱ्या 2 ते 4 दिवसात एक महत्वाची बैठक देखील या विधानसभेत आयोजित करण्यात येईल आणि 8 ते 10 मंत्री उपस्थित असतील. या बैठकीत महत्वाचे शासन निर्णय देखील निघतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात आलेली आहे. याचाच अर्थ याचीच प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. समिती स्थापन झाल्यानंतर निकषाचे अंतिम ध्येय, त्यानंतर प्रत्यक्ष अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया देखील या ठिकाणी सुरू होण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनो, एक मोठा आणि महत्वाचा टप्पा या ठिकाणी असणार आहे. सरकारने दिलेला शब्द आता सरकारला पाळवणार आहे. अडचणीतल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधवांना लवकरात लवकर दिलासा मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. आता आपल्याला जागरूक राहायचं आहे. आपल्याला समितीचे नियम, अटी आणि अर्ज कसा करायचा, जो कर्जमाफीचा अर्ज असेल त्याला कोणकोणती कागदपत्रे सरकारला सादर करावी लागणार आहेत. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी हा शब्द डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी दिलाय आणि मुख्यमंत्र्यांचा शब्द म्हणजे जनतेचा विश्वास होतो. त्यामुळे तुमची कर्जमाफी नक्की होणार आहे. परंतु काही नियम आणि अटी याच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे. त्यामुळे बिनधास्त राहायचं आहे. कर्जमाफी नक्की होणार आहे, लवकरात लवकर कर्जमाफी होणार आहे, परंतु अटी आणि पात्रतेनुसार होणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आली आहे. तुम्ही शेतीविषयक असेच अपडेट पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुरे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि जे कमेंट बॉक्समध्ये हाईपचं नवीन ॲप्लिकेशन आले त्याला क्लिक करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.